विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. आज आपण त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. आता ही खाली नंबर लाईन दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याचा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आता बघा, डिस्टन्स इन ब्रॅकेट BE दाखवलेला आहे. तर मग आपण सोल्युशनमध्ये घेऊया कोऑर्डिनेट्स of point B and E are 2 and 5. बघा, B हा 2, बघा B and E are 2 and 5 respectively. We know that फाइव इज ग्रेटर दॅन 2. ठीक आहे. मी इथे घेऊया देअर फॉर D इन ब्रॅकेट BE इक्वल्स टू 5 - 2. तर आपला आन्सर येणार आहे 3. 5 मधून 2 गेल्यानंतर 3 येतात. ठीक आहे. सेकंड आहे डिस्टन्स ऑफ इन ब्रॅकेट J and A. J ने काय डिनोट होतो? -2 आणि A ने 1 डिनोट होतो. ठीक आहे. तर मग इथे घेऊ आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J and A are -2 and 1 respectively. We know that 1 is greater than -2. आता जी मायनसची नंबर असतो त्याची व्हॅल्यू काय असते? कमी असते पॉझिटिव्ह नंबरपेक्षा. ठीक आहे. मी इथे घेऊया देअर फॉर D इन ब्रॅकेट J and A इज इक्वल्स टू 1 - -2. तर बघा, हे मायनस काय होणार आहे? 1 + 2. ठीक आहे. इथे पण आन्सर आपलं 3 येणार आहे. ठीक आहे. बघा, थर्ड नंबरचा आहे D इन ब्रॅकेट P and C. आता तुमच्या लक्षात आले की कसं नंबर लाईनवर बघून आणि आपल्याला त्याचे नंबर्स घ्यायचे आहेत. बघा, इथे घेऊ आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P and C are -4 and 3 respectively. We know that 3 is greater than -4. निगेटिव्ह नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर हा मोठा असतो. म्हणून देअर फॉर D इन ब्रॅकेट P and C इज इक्वल्स टू 3 - -4 इक्वल्स टू, आता हे मायनस प्लस होणार आहे, +4 इक्वल्स टू 7. ठीक आहे. याची टोटल जी आहे ती किती येणार आहे? 7 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया, फोर्थ नंबरचा आहे D इन ब्रॅकेट JH कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J and H are -2 and -1 respectively. We know that therefore D in bracket JH इक्वल्स टू -1 - -2 येतो. आता बघा, इथे इक्वल्स टू हा -1 ॲज इट इज येईल. इथे हे मायनस प्लस होऊन 2 येईल. इथे येईल आपला आन्सर. आता हे मायनस असल्यामुळे 2 मधून -1 गेल्यानंतर इथे आपला 1 येतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ही पॉझिटिव्ह आहे, तर हे नंबरही पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे.
बघा डी इन ब्रॅकेट के ओ, तर बघा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट के अँड ओ आर -3 and 0 respectively. We know that 0 is greater than -3. निगेटिव्ह नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर हा मोठा असतो. डी इन ब्रॅकेट के अँड ओ इक्वल्स टू 0 -3 इक्वल्स टू 0 + 3 इक्वल्स टू आन्सर आपलं 3 येणार आहे. ठीक आहे. फोर्थ आहे डी इन ब्रॅकेट ओ अँड ई कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट O and E are 0 and 5 respectively. ठीक आहे. मग आपण इथे घेऊया आता देअरफॉर डी इन ब्रॅकेट ओ अँड ई इक्वल्स टू काय येणार आहे 5 हा मोठा आहे 0पेक्षा, म्हणून आपण इथे घेणार आहोत 5 - 0 इक्वल्स टू 5 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. 7 नंबरचा आहे डी इन ब्रॅकेट पी अँड जे ब्रॅकेट कंप्लीट इथे येईल कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P and J are -4 and -2 respectively. We know that -2 is greater than -4. ठीक आहे. निगेटिव्ह नंबरमध्ये जेवढी लहान संख्या असते ती काय असते मोठ्या संख्येपेक्षा ती मोठी मानली जाते. ठीक आहे. मग इथे येणारे देअरफॉर डी इन ब्रॅकेट पी जे इक्वल्स टू -2 -4. आता इथे -2 हे -+ इक्वल्स टू, आता 4मधून -2 गेल्यावर इथे 2 हे आन्सर येणार आहे. बघा 8 नंबरचा आहे डी इन ब्रॅकेट क्यू बी, इथे येईल कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q and B -5 and 2 are respectively. We know that 2 is greater than -5. Therefore D in bracket Q B equals to 2 minus in bracket -5 equal to 2 plus 5 equals to 2 plus 5 केल्यानंतर आन्सर येणार आहे 7. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय फाइंड द डिस्टन्स ऑफ इन ब्रॅकेट ए बी. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू 1 वाय इक्वल्स टू 7. बघा मग इथे सोल्युशनमधील 7 इज ग्रेटर दॅन 1. देअरफॉर डी इन ब्रॅकेट ए अँड बी इक्वल टू 7 - 1 इक्वल टू 6 येतो. ठीक आहे. इथे दिलेला आहे एक्स इक्वल टू 6 आणि वाय इक्वल्स टू -2. सोल्युशनमध्ये येईल 6 इज ग्रेटर दॅन -2. ठीक आहे. देअरफॉर डिस्टन्स ए अँड बी इक्वल्स टू 6 - -2 इक्वल टू 6 + 2 होईल. ठीक आहे. इथे आन्सर येणार आहे 8. ओके. 3rd नंबरचा आहे एक्स इक्वल्स टू -3 अँड वाय इक्वल्स टू 7. ते बघा आता 7 इज ग्रेटर दॅन -3. देअरफॉर डी इज ए अँड बी इक्वल्स टू 7 मायनस इन ब्रॅकेट -3 इक्वल टू 7 + 3 इक्वल्स टू 10 हे आन्सर येणार आहे. द एक्स इक्वल्स टू -4 अँड वाय इक्वल टू -5 आहे.
इक्वल्स टू इथे -4 इज ग्रेटर दॅन -5. देअरफॉर डी इज इन ब्रॅकेट ए बी इक्वल्स टू -4 -5 इक्वल्स टू, मग इथे -4 आणि हे +5 इक्वल्स टू 5मधून 4 मायनस झाल्यावर आन्सर 1 येणार आहे. ठीक आहे, समजलं.